शेवटी ब्रह्मास्त्र सोडायचं ठरलं आणि ब्रह्मास्त्र सोडत असताना नारद महाराज म्हणते विश्वामित्राला, अहो महाराज त्याला माफ करून टाका ना म्हणे, कारण म्हणे हनुमंत आहे, चूक झाली असेल त्याच्याकडं, जरा त्याला माफ करा म्हणे. तुम्ही बी रामाचंच काम करता ना म्हणे, ते रामाचंच काम करते, राम नामाचं महत्व वाढलं पाहिजे, हनुमंताला शिक्षा देऊ नका. आणि ब्रह्मास्त्र जरी सोडलं म्हणे, ते रामनाम घ्यायला म्हणे, त्याच्यामुळे ब्रह्मास्त्र त्याला काही करणार नाही म्हणे. विश्वामित्राला दया आली आणि विश्वामित्रानं प्रभूला सांगितलं, हनुमंताला माफ करा. कशा करता एवढं रामायण सांगितलं? संत हे नामाचं महत्व वाढवत असतात, म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा नामाचं महत्व वाढवू. नाम घेतल्यानं काय होते? नाम घेता वाट चालू. आणि मनात येऊ नाही. संत सद्गुरूला विचारून घ्यावं, मनमार्गे गेला तर त्याची मुकला हरिपाठी संताने संगती मार्ग स्वीकारावा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी, आळंदी पंढरीची वारी करावी, रोज हरिपाठ घ्यावा, विश्वसंत तुकडोजी महाराजांची ध्यान प्रार्थना करावी, भजनाला जावं, कीर्तनाला जावं, भागवताला जावं. केवळ गुरु मार्गाचा रस्ता. एकादशीचं व्रत करावं. भजन सद्गुरूचं होऊन भजन करावं, सद्गुरूचं होऊन नामस्मरण करावं. बरेच जण काय म्हणतात पिंपरीकर आणि सगळं करतो महाराज, सोमवार धरतो, एकादश धरतो, सगळंच करतो, भजन करतो, फक्त म्हणे गळ्यात माळ घालत नाही. बाकी सगळं मी म्हणलं बाबा खूप शिकलेली पोरगी होती, म्हणलं दिसायला सुंदर होती, क्वालिफाईड होती, घरचं सगळंच काम तिला येत होतं, झाडून काढण्यापासून तर स्वयंपाक करण्यापर्यंत, वडीलधारी लोकांची सेवा करण्यापर्यंत सगळंच तिला येत होतं. आणि तिला पाहायला पाहुणे आले, आणि पाहुणे आल्यानंतर त्या पोरीनं सांगितलं, मला मुलगा पसंत आहे, त्याचं घर पसंत आहे, त्याची सर्व्हिस पसंत आहे, त्याची सर्व काही मला पसंत आहे, त्याच्या आईवडिलांची सेवा मी करीन, त्याच्या घरी संपूर्ण काम करीन, मला जर नोकरी लागली तर नोकरी करून मी त्याच्या घरचं काम करीन, सर्व व्यवहार सांभाळीन, त्याची तनमनधनाने सेवा करीन, पण मी मंगळसूत्र घालणार नाही. तिची सोयरे सगळे दागिने घालीन, फक्त मंगळसूत्र घालणार नाही. वाया जाणार नाही, तसं भजन वाया जाणार नाही. पण गुरु मार्ग स्वीकारून जर आपण भजन केलं तर आपण देव मान्य झाल्याशिवाय जाणार नाही. सर्वांना भजन घडवतो त्यांना दाता म्हणतात. काही गोष्टी राजमान्य आहे, काही गोष्ट देवमान्य आहे, काही गोष्ट लोकमान्य आहे, आणि काही गोष्टी सर्वसामान्य आहे. हे विषय तुम्ही 25 वर्षाचे कवत ना मुखातून ऐकलं नाही बरं का. तुळशीदास काका म्हणते कोणतं वाढवणार आलो, कारण आम्हाला माहित आहे म्हणजे एखादी तरी गोष्ट तुम्ही काहीतरी नवीन घेऊन येता. नवीन काहीच नाही हो, हे सद्गुरूच्या दुकानात सगळंच आहे. फक्त कुठं विकायचं, कुठं ठेवायचं, कुठं वाटायचं हे लक्षात आलं पाहिजे. कारण उघड्या बाजारात कथा काय द्यावं, काही गोष्टी देवमान्य आहे, काही त्या ठिकाणी
राजमान्य आहेत, काही लोकमान्य आहेत, काही सर्वसामान्य आहेत. संत कसे आहेत? देवमान्य आहेत. संत हे देव मान्य आहे आणि तुम्हा आम्हाला देव मान्य करण्याकरता संतांचा अवतार आहे. वनवया सुखवती संतांचा अवतार आहे. तुकाराम महाराज विचारलं, गाव तुकाराम महाराज तुम्ही कशा करता आले? तुकाराम महाराज म्हणते, उजाळावया आलो वाटा खरा खोटा वाडा तो. महाराज तुम्ही कुठून आले? असं सुदैवाने विचारलं तुकाराम महाराज. गाव तुकाराम महाराज तुम्ही कुठून आले? तेव्हा तुकाराम महाराज म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो याच्या कारणाशी बोलले रुची साच झालेला पाहिला. पवन पावडलकर महाराज तुम्हाला जायचं कुठं? आम्हाला जाणे असे वैकुंठी, आलोय वैकुंठातूनच, जायचंय वैकुंठातच. पण महाराज तुमच्या सगळ्यांना आमचा काय फायदा? अरे तुमचं घर वैकुंठ होईल, तुमचा व्यवहार वैकुंठ होईल, तुमचं वागणं वैकुंठासारखं होईल, तुम्ही वैकुंठ पुरुष हो. असं तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगतात. म्हणून संतांचं वैसता संतांचे संतती आहे कमलापती, त्याला देव मान्य म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य राज्य त्यांनी स्थापन केलं, त्याला राजमान्य म्हणतात, देवमान्य राजमान्य. लोकमान्य टिळकांना लोकमान्य म्हणतात आणि सर्वसामान्यामध्ये आपण येतो. मग आपल्याला सर्वसामान्यातून लोकमान्यातून राजमान्यातून देवमान्यतेकडे जाण्याकरता हा मनुष्य जन्म मिळाला, याचा जरा विचार करा. क्षणोक्षणी हाती करावा या भवसिंधूतून 84 लक्ष योनीतून तुम्हाला मुक्त व्हायचे आहे. मनुष्य जन्म आपल्याला सहज मिळाला नाही. अनेक गावात भागवतातून मी तुम्हाला सांगितलं की मनुष्य जन्म काही सहज मिळाला नाही. मनुष्य जन्म दुर्लभ है मिले न बारंबार. मनुष्य जन्म दुर्लभ है मिले न बारंबार. तरुवर से मलेंगे दिन लगेगा मेरा सगळ्या संतांचं दुर्लभ मानुष देह नर देह दुर्लभ दाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. सगळ्या संतांनी मनुष्य देह दुर्लभ सांगितला. लक्ष 84 योन्या फिरत फिरत एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरे काढत काढत तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलो. आणि
शेवटची पाळी हा मनुष्य देह हा शेवटची पाळी झाली. मग काय करायचं या मनुष्य जन्मामध्ये येऊन संसार आणि परमार्थ दोन्ही साध्य झाले पाहिजे. संसार सोडायचं कोणीही संतांनी सांगितलेलं नाही. सुखे करारे संसार न साधे दोनवार म्हणजे घाटाच्या उदाहरण पाहायचं. कारण न साधे दोनवार म्हणजे आषाढी कार्तिकी हे वर्तरी संप्रदायाची वारी आहे. आषाढी आणि कार्तिकी अरे दत्त मार्गदर्शक मारुती वारी करा, चिंचोलीला जा, देवघरीला जा. कारण त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. मनुष्य जन्मातून आम्हाला मिळाला म्हणून न सांगितो नवा संसार सोडायचा नाही. आणि संसार कसा आहे, संसार हा मायावी आहे. संसार हा मायावी आहे आणि परमार्थ हा